नमस्कार, मी विशाल परदेशी. सुप्रभात या बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. सुरुवात करूयात महत्त्वाच्या बातमीने. राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी पोलीस बदल्यांमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप केला होता. तसे पुरावेही त्यांनी केंद्रीय गृह मंत्रालयाला दिले होते आणि या प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी त्यांनी केली होती. त्यावरून आता पोलिसांनी देवेंद्र फडणवीस यांना नोटीस बजावली आहे. गोळा केलेल्या पुराव्यांचे सोर्स म्हणजे स्रोत सांगण्याची मागणी त्यांनी पोलिसांनी फडणवीसांकडे केली आहे. देवेंद्र फडणवीस यांना जबाब नोंदवण्यासाठी पोलीस स्टेशनला बोलवण्यात आलं होतं. मात्र भाजपनं आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलीस आता फडणवीसांच्या घरी जाऊन त्यांचा जबाब नोंदवणार आहे. तसंच पोलिसांना सर्व सहकार्य करणार असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. फडणवीसांनी काय ट्विट केलं ते आपण जाणून घेऊयात. त्यांनी असं म्हटलंय की सहपोलीस आयुक्त गुन्हे यांचा दूरध्वनी मला आत्ता आला होता. त्यांनी मला सांगितलं की तुम्ही पोलीस स्टेशनला येण्याची आवश्यकता नाही, आम्हीच घरी येऊन तुमच्याकडून आवश्यक ती माहिती घेऊ. सोबतच मी माझे उद्याचे पुण्यातील सर्व कार्यक्रम रद्द केले असून दिवसभर घरी उपलब्ध असेल, ते केव्हाही येऊ शकतात. जय हिंद, जय महाराष्ट्र असं ट्विट देवेंद्र फडणवीस यांनी केलं. त्यामुळे पुन्हा एकदा जर आपण देवेंद्र फडणवीस यांचं ट्विट जर लक्षात घेतलं तर त्या ट्विटमध्ये ते काय म्हणतात बघा. त्यांनी असं म्हटलंय, सहपोलीस आयुक्त गुन्हे यांचा दूरध्वनी मला आत्ता आला होता. त्यांनी सांगितलं की तुम्ही पोलीस स्टेशनला येण्याची आवश्यकता नाही, आम्हीच घरी येऊन तुमच्याकडून आवश्यक ती माहिती घेऊ. सोबतच मी माझे उद्याचे पुण्यातील सर्व कार्यक्रम रद्द केले असून दिवसभर घरी उपलब्ध असेल, ते केव्हाही येऊ शकतात. जय हिंद, जय महाराष्ट्र. या प्रकरणामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी जे पुरावे सादर केले त्या पुराव्यांचा स्रोत काय, म्हणजे नेमके ते कोणाकडनं मिळाले, कसे मिळाले, याबद्दलची चौकशी जी आहे ते पोलीस देवेंद्र फडणवीस यांची करू शकतात. देवेंद्र फडणवीस यांनी अगोदरच मी विरोधी पक्षनेता असल्या कारणाने मी माझे स्रोत कोणालाही सांगू शकत नाही किंवा तसा प्रश्न मला विचारण्याचा अधिकार नाही असं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. तुम्ही स्रोत विचारू शकत नाही असं त्यांनी पूर्णपणे या ठिकाणी सांगितलं. पण आजच्या या चौकशीमध्ये वेगवेगळ्या बाजूची संबंधित जे आहेत ते प्रश्न उपस्थित केले जाऊ शकतात. ज्यात पोलीस बदली प्रकरण जे आहे, ज्याबद्दल देवेंद्र फडणवीस यांनी जो खुलासा केला त्याविषयी प्रश्न विचारले जाऊ शकतात. आणि त्यामुळेच जर आज पोलीस स्टेशनला देवेंद्र फडणवीस तिथं उपस्थित झाले असते तर कदाचित मोठ्या संख्येने भाजपचे नेते आणि कार्यकर्ते देखील तिथं आले असते आणि गर्दी झाली असती. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असता. ही परिस्थिती निर्माण होऊ नये किंवा काही अनुचित घटना घडू नये ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेता आता मुंबई पोलीसच त्यांच्या घरी जाऊन त्यांचा जबाब नोंदवणार आहेत. बोलूयात आमच्या मुंबईच्या प्रतिनिधी सुस्मिता बदाणे आपल्याबरोबर आहे. सुस्मिता, काय कळतंय की साधारण किंवा पोलीस जे आहेत ते देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारी निवासस्थानी जाऊन त्यांचा जबाब नोंदवतील? खरं तर देवेंद्र फडणवीस यांनी जो गौप्यस्फोट केला होता या घोटाळ्याचा थेट गृह विभागाशी संबंध असल्याचं त्यांनी स्पष्ट केलेलं होतं. परंतु ॲक्ट ऑफ सिक्रेसीच्या अंडर ह्या अशा पद्धतीच्या कारवाईला राज्य सरकारनं सुरुवात केलेली आहे. कारण ज्या पद्धतीची माहिती पेनड्राईव्हमध्ये आहे अशा पद्धतीचा खुलासा देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. त्यानंतर एकूणच राजकीय वादळं जी आहे ती वार प्रतिवाराच्या स्वरूपामध्ये पाहायला मिळालेली होती. आणि आज मुंबई पोलीस हे स्वतः देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावरती पोहोचणार आहेत. तिथे येऊन ते त्यांचा जबाब नोंदवणार आहेत. आज आपण जर बघितलं तर अगदी राम कदम हे घाटकोपरमध्ये सुद्धा याच कारवाई विरोधात आंदोलन करणार आहे. त्यामुळे भाजप पक्षाकडनं कुठेतरी जर देवेंद्र फडणवीस यांना आपण पोलीस स्टेशनला बोलवलं तर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. कार्यकर्ते एकवट होऊ शकतात. अशा पद्धतीची शक्यता नाकारता येत नव्हती आणि म्हणूनच मुंबई पोलिसांनी थेट सागर बंगल्यावर जाऊन देवेंद्र फडणवीस यांचा जबाब नोंदवण्याचं ठरवलेलं आहे. आणि अगदी साधारणपणे 9:30-10च्या दरम्यान हे सगळे पोलिसांचं जे पथक आहे ते प्राथमिक तपासासाठी इथं पोहोचणार आहेत. ज्या पद्धतीचं वक्तव्य गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केलेलं होतं की दूध का दूध आणि पाणीचं पाणी होईल, आणि याच सगळ्या आरोप प्रत्यारोपानंतर आता कशा पद्धतीनं कारवाई केली जाते हे बघणं सुद्धा महत्त्वाचं आहे. कारण एकीकडे केंद्रीय बलाचा वापर हा राज्य सरकार म्हणते की केंद्राकडनं होतोय, तर आता पुन्हा भाजपच्या अनेक लोकांनी सुरू केलेलं आहे हेच म्हणणं की कुठेतरी
राज्य सरकार हे आम्हाला त्रास देण्यासाठी आणि आम्ही जो घोटाळा समोर आणू इच्छितो, ज्या विषयीची माहिती आम्ही केंद्राला दिलेली आहे, केंद्रीय गृह विभागाला दिलेली आहे, पोलिसांच्या बदल्यांसंबंधीची अतिशय धक्कादायक ही माहिती आहे आणि ती माहिती कुठून आली हे जाणून घेण्याचे स्रोत कुठेतरी सरकारला जाणून घ्यायचे आहे आणि म्हणूनच विरोधी पक्ष नेत्यांवरती अशा पद्धतीनं कारवाई केली जाते हे सुद्धा या सगळ्यामध्ये स्पष्ट होत आहे. विशाल, धन्यवाद सुष्मिता या सगळ्या तपशिलाबद्दल. तर बघूयात आज साधारण किती वाजता पोलीस जे आहे त्यांच्या सागर बंगल्यावरती पोहोचतात त्यांचा जबाब नोंदवत आहेत, यामध्ये काय काय प्रश्न त्यांना विचारले जात आहेत आणि देवेंद्र फडणवीस यांनी जसं म्हटलंय की मी सगळं सहकार्य करेन, त्यानुसार त्यांच्याकडनं काय उत्तरं या सगळ्या जबाबात दिली जात आहेत हे जाणून घेणं फार महत्त्वाचं ठरणार आहे. यानंतर आपण पाहतोय म्हणजे याच्या संबंधित बातमी अशी आहे की राज्य पोलीस दलातील बदली घोटाळ्याचा अहवाल लीक प्रकरणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांना मुंबई पोलिसांनी नोटीस बजावली आणि या अहवालावर कारवाई करण्याऐवजी आपल्या विरोधात आकसानं कारवाई केली जात असल्याचा आरोप फडणवीसांनी केला. एकूणच फडणवीसांच्या आरोपामुळे राज्य सरकार बॅकफूटवर आलंय. राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मार्च 2021 मध्ये राज्यातील पोलीस दलातील बदली घोटाळ्याचा अहवाल उघड करून एकच खळबळ उडवून दिली होती. यावेळी त्याचे ट्रान्स्क्रिप्ट आणि पेनड्राईव्ह केंद्रीय गृह विभागाच्या सचिवाकडे त्यांनी सादर केले. या घोटाळ्याची आता सीबीआय चौकशी करत आहे. मात्र राज्य सरकारनं या अहवालाबाबत चौकशी करण्याऐवजी हा घोटाळा दाबण्यासाठी FIR दाखल केल्याचा आरोप फडणवीसांनी केला. त्या अहवालात कोणी कोणी किती किती पैसे दिले आहेत, कोण पैसे देऊन कुठल्या पोलीस स्टेशनला गेला किंवा कोण कुठल्या जिल्ह्यात गेला आहे, अशी सगळी सेन्सिटिव्ह इन्फॉर्मेशन असताना 6 महिने त्याच्यावर कुठलीही कारवाई सरकारने केली नाही. तर सरकारवर कारवाई झाली पाहिजे की ज्यांनी घोटाळा बाहेर काढला त्यांना पोलिसांनी पाचारण केलं पाहिजे, असा सवाल या ठिकाणी आहे. या प्रकरणी माहिती कुठून आली असा सवाल विचारण्यात येतोय. मात्र आपल्या स्रोताबाबत प्रश्न विचारला जाऊ शकत नाही असा फडणवीसांचा दावा आहे. पहिल्यांदा तर मी स्पष्टपणे सांगतो की जरीही मला प्रिव्हिलेज आहे आणि माझ्या माहितीचा स्रोत हा विचारला जाऊ शकत नाही. दुसरं असं आहे, ही सगळी माहिती मी थेट देशाच्या होम सेक्रेटरीला दिली आहे. मुंबई पोलिसांनी या प्रकरणी चुकीची केस दाखल केल्याचा दावाही फडणवीसांनी केला. तरी देखील पोलिसांना तपासात सहकार्य करण्याची आपली भूमिका असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. त्यातली कुठलीही माहिती मी बाहेर येऊ दिली नाही. या उलट जी माहिती बाहेर आली ती राज्य सरकारच्या मंत्र्यांनी त्या दिवशी प्रेसला दिली, ज्याचे पुरावे माझ्याजवळ आहेत. तर फडणवीसांकडे जे काही पुरावे असतील त्यांनी पोलिसांकडे सादर करावेत असं खुलं आव्हान महाविकास आघाडीच्या नेत्यांनी दिलंय. त्यांच्यावर कारवाई करणे किंवा त्यांना अडचणीत आणणे किंवा त्यांच्यावर काही आरोप करणे असा काही हेतू सरकारचा मला तरी अजिबात दिसत नाही. त्यांच्याकडे पुरावे विरोधी पक्षाकडे पक्षनेत्यांच्याकडे नेहमीच लोक येऊन वेगळे पुरावे देत असतात. ते त्यांनी सरकारला दिले तर नक्की त्याचीही चौकशी सरकार करेलच. पोलीस बदली अहवाल लीक प्रकरण आणि विरोधकांविरोधात खोटे गुन्हे दाखल करण्याबाबत फडणवीसांनी विधानसभेत केलेल्या आरोपांमुळे महाविकास आघाडी सरकारची चहूबाजूंनी कोंडी झाली आहे. फडणवीसांच्या या आरोपाला आता महाविकास आघाडी सरकारकडून नेमकं काय आणि कसं प्रत्युत्तर दिलं जात आहे हे पाहावं लागेल. स्वाती लोखंडेसह प्रशांत वाघ, न्यूज 18 लोकमत, मुंबई. नोटीस चौकशींचं राजकारण बंद करावं, जनतेला यामध्ये अजिबात रस नाही असं मत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी व्यक्त केलंय. ह्याच्यात लोकांना एकमेकांच्यावर आरोप प्रत्यारोप होतात ते ऐकण्यामध्ये अजिबात रस नाही. आता सकाळी 7 वाजता देखील मी इथं आलो होतो. इथं सूस आणि इथल्या परिसरातल्या लोकांचं काय म्हणणं आहे, आमचा पाण्याचा प्रश्न, आमचा ड्रेनेजचा प्रश्न, आमचा विजेचा प्रश्न, आमचा स्मशानभूमीचा प्रश्न, असे प्रश्न सुटावेत, त्याच्यामध्ये काय आम्हाला ती मदत व्हावी. परंतु तो प्रश्न राहतो बाजूला आणि प्रत्येक वेळेस कुणी ना कुणी काही ना काही हे अशा प्रकारच्या नोटिसा काढल्या जातात किंवा त्याच्याबद्दलचे वक्तव्य केली जातात. आणि मग तुम्ही पण मीडिया ह्या अशा प्रकारे अमुक जण म्हणाले त्याच्यात तुमचं काय मत आहे, मग त्यांनी म्हणायचं ह्यांचं काय मत आहे. ह्याच्यात कृपा करून सगळ्यांनी वेळ घालू नका.
हे सर्वांनी मिळून हे बंद केलं पाहिजे आणि विकासाला महत्त्व दिलं पाहिजे आणि त्याच्यातून आपल्या राज्याचा, आपल्या देशाचा सर्वांगीण विकास कसा होईल ते पाहिलं पाहिजे. दरम्यान राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना गृह विभागाने नोटीस पाठवल्याने भाजप कार्यकर्ते आक्रमक झालेत. फडणवीस आमची जान आहेत आणि त्यामुळं असंख्य भाजप कार्यकर्ते उद्या मुंबईत दाखल होणार असल्याची माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. सोबतच राज्यभरात कार्यकर्ते नोटिसींची होळी करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. नोटीस कोणी पाठवली? म्हणजे मग भारतीय जनता पार्टीला बळ मिळण्यासाठी कोणीतरी महाविकास आघाडीतलंच हे बळ देण्याचा प्रयत्न करते का? नोटीस तुम्ही पाठवली, डोकं न वापरता पाठवली. आता त्या नोटीसला ज्याला देवेंजी पोलीस स्टेशनला म्हणजे मला प्रश्न पडला की मी पण आज रात्री निघावं की काय? देवेंजी आमची जान आहे आणि कार्यकर्ते जाणार तिथे. दरम्यान या प्रकरणी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंनी प्रतिक्रिया देणं टाळलंय. मी कुठल्याही न्याय प्रक्रियेवर भाष्य कधीच करत नाही असं त्यांनी म्हटलंय. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना मुंबई पोलिसांकडून एक नोटीस पाठवलेली आहे, ज्या प्रकरणी उद्या त्यांना पोलीस ठाण्यामध्ये बोलवून झालंय. त्यामध्ये राजकारण असल्याचं म्हटलं जातं, कुठेतरी बदला घेतला नाही. मी कुठच्याही न्याय प्रक्रियेवर किंवा अशा चौकशीवर कधी वक्तव्य करत नाही. 5 राज्यांमधील विधानसभा निवडणुकांमध्ये झालेल्या दारुण पराभवानंतर आज संध्याकाळी नवी दिल्लीत काँग्रेसची आत्मचिंतन बैठक होते आणि या बैठकीत पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारून गांधी परिवार पदांचा राजीनामा देण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. गांधी कुटुंबियांशिवाय काँग्रेस पक्ष एकजूट राहूच शकत नाही असं अनेक काँग्रेस नेत्यांचं म्हणणं आहे. मात्र या बैठकीत गांधी कुटुंबियांचे राजीनामे फेटाळले जाण्याची ही शक्यता आहे. त्यामुळे आज दिल्लीमध्ये काँग्रेसची होणारी जी आत्मचिंतन बैठक आहे, या बैठकीत नेमकं काय घडतंय हे आता आज आपल्याला कळू शकेल. पण तुर्तास तरी असं कळतंय की गांधी कुटुंबीय या 5 राज्यांच्या निवडणुकांमध्ये झालेल्या पराभवाची जबाबदारी स्वीकारून राजीनामा देऊ शकतात. आणि दरवेळी खरं तर जेव्हा म्हणून अशी भूमिका त्यांनी घेतली आहे तेव्हा काँग्रेस नेत्यांच्या वतीने त्यांचे राजीनामे हे फेटाळण्यात आले. जर जोपर्यंत गांधी कुटुंबीय आहे म्हणून काँग्रेस एकजूट आहे अशी भावना जी आहे ती अनेक नेत्यांकडून व्यक्त केली जाते. त्यामुळे आजही तसंच घडतंय का हे बघणं फार महत्त्वाचं ठरेल. पण आज या बैठकीमध्ये नेमकं काय आत्मचिंतन केलं जाईल, पराभवाची कारणं शोधत असताना काय मुद्दे मांडले जात आहेत, ज्यावेळेस हे राजीनामे तिथे ठेवले जातील गांधी कुटुंबियांच्या वतीने तेव्हा काय प्रतिक्रिया काँग्रेसचे नेते व्यक्त करत आहेत हे आता बघायला लागेल. पण आज ही होणारी आत्मचिंतन बैठक महत्त्वाची म्हणता येईल. तसं प्रत्येक निवडणुकीनंतर ही आत्मचिंतन बैठक घेतली जाते, कारण गेल्या 2 टर्म लोकसभा निवडणुका आणि इतर राज्यांमध्ये झालेल्या तिथल्या विधानसभा निवडणुका लक्षात घेता काही ठिकाणी काँग्रेसला विजयही मिळाला असेल, काही ठिकाणी त्यांना पराभव स्वीकारावा लागला असेल. पण यंदा 5 राज्यांच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसला मात्र फार मोठ्या प्रमाणात काँग्रेसची पिछेहाट झाल्याचं आपण पाहतोय. आणि पंजाबमध्ये तर अक्षरशः धुळधाणच झाली असं आपण बोलूयात. आमचे नवी दिल्लीचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आत्ता क्षणाला आपल्याबरोबर आहेत. प्रशांत, गेल्याही लोकसभा निवडणुकीमध्ये ज्यावेळेस काँग्रेसची पिछेहाट झाल्याचं आपण पाहिलं देशामध्ये, तेव्हाही अशाच प्रकारे आत्मचिंतन बैठक घेतली गेली, ज्यावेळी काँग्रेस श्रेष्ठींनी आपले राजीनामे जे होते ते समोर डायसवरती ठेवले होते, पण ते स्वीकारले गेले नाहीत. मग आजही तसंच घडेल का? नाही, ज्या पद्धतीने चर्चा आहे की सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी हे तीनही जे ज्येष्ठ नेते आहेत हे नेते राजीनामे देणार. पण या संदर्भात काँग्रेसने स्पष्टीकरण देखील दिलं आहे की आगामी काही दिवसांमध्ये काँग्रेसची नवीन कार्यकारिणी तयार होणार आहे. होऊ शकते त्या पार्श्वभूमीवर हे राजीनामे होतील. पण दुसरीकडे काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्याने म्हणजे रणदीप सुरजेवाला यांनी देखील स्पष्ट केलेलं आहे की या प्रकारच्या चर्चांना उधाण येणे हे योग्य नाही आहे. महत्त्वाचं म्हणजे आज काँग्रेसच्या कार्यसमितीची बैठक सायंकाळी 4 वाजता होणार आहे आणि तेही 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसने जे आपली कामकाज केलं आहे किंवा त्यांचं कामकाज राहिलं या संदर्भात
महत्त्वाचं म्हणजे संपूर्ण देशाने बघितलं आहे की या 5ही राज्यामध्ये 4ही मुंड्या चीत काँग्रेस झालेला आहे. साध्या उत्तर प्रदेशामध्ये ज्यांनी लडकी हू लढ सकती हू हे मोठं आंदोलन, हे अभियान प्रियंका गांधी यांच्या नेतृत्वात चालवण्यात आलं होतं. तिथे फक्त त्यांना 2 जागा मिळाल्या आणि त्याही 2 जागा ज्या पद्धतीने मिळाल्या त्यामध्ये एक प्रकारे नामुष्की झाली काँग्रेस सरकार राष्ट्रीय पक्षाची, अशा प्रकारची सुरू केली आहे. दुसरीकडे जिथे मणिपूरमध्ये त्यांना बऱ्याचपैकी जागा होत्या तिथे आणि दुसरीकडे पंजाबमध्ये सत्ता होती ती सत्ता त्यांना गमावली. यावेळेला फक्त आता 2च राज्यांमध्ये काँग्रेसची सत्ता आहे, एक छत्तीसगड आणि दुसरीकडे राजस्थान. तर त्यामुळे या दोन्ही मुख्यमंत्र्यांना देखील आजच्या बैठकीत बोलवण्यात आलेलं आहे. या बैठकीच्या माध्यमातून आगामी काही काळामध्ये कशा पद्धतीनं पुनर्मूल्यांकन करून कामकाज आणि यानंतर कशा पद्धतीनं निवडणूक लढायच्या, कारण की पुढच्या याच वर्षांमध्ये गुजरात आणि सोबतच हिमाचल प्रदेश यासारख्या 2 मुख्य राज्यांच्या निवडणुका आहे. तर या 2 मुख्य राज्यांच्या निवडणुका लढताना कशा पद्धतीनं कामकाज करण्याची गरज आहे, तयारी करण्याची गरज आहे, हे देखील आजच्या बैठकीत निश्चित होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जर बघितलं तर CWCच्या 28 सदस्यांना या बैठकीसाठी आमंत्रित करण्यात आलेलं आहे आणि हे 28 सदस्य काही व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आणि काही फिजिकली उपस्थित राहणार आहे. सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक 10 जनपद हे जे निवासस्थान आहे सोनिया गांधींचं तिथे होणार आहे. पण या बैठकीच्या माध्यमातून एक प्रकारे चर्चा ज्या सुरू झालेल्या आहेत त्या चर्चांना खरंच विराम मिळतो का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. पण सोबतच उद्यापासून जे संसदीय कामकाज सुरू होतंय, दुसरा टप्पा सुरू होतोय संसदेचा अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा, त्याही पार्श्वभूमीवर एक अत्यंत महत्त्वाची बैठक सकाळी 10:30 वाजता काँग्रेसच्या वतीनं पार्लमेंटरी स्ट्रॅटेजी कमिटी म्हणजे संसदीय रणनीती समितीची बैठक आयोजित करण्यात आली आहे सोनिया गांधींच्या अध्यक्षतेखाली. यामध्ये ज्या पद्धतीनं विरोधी पक्ष म्हणून एक जसं आता राज्यसभेतलं त्यांचं स्थान जे अडळ स्थान होतं काँग्रेसचं ते आता ढिसाळ झालेलं आहे. कारण की या 5 राज्यांमध्ये ज्या पद्धतीनं राज्यसभेचे सदस्य निवडून येणार नाही, त्यामुळे आता मल्लिकार्जुन खरगे यांचं जे विरोधी पक्षाचं पद आहे ते देखील धोक्यात आलेलं आहे. एकीकडे काँग्रेसला लोकसभेत विरोधी पक्षाचं पद मिळालं नाहीये, दुसरीकडे असं जर राज्यसभेतलंही विरोधी पक्षाचं पद जात असेल तर अशावेळी कशा पद्धतीची रणनीती असावी या संदर्भात देखील आजच्या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ह्या दोन्ही बैठकी अत्यंत महत्त्वाच्या आहे. विशाल, धन्यवाद प्रशांत या सगळ्या माहितीबद्दल. तर पुन्हा एकदा आपण बघतोय यंदाच्या या निवडणुकांमध्ये म्हणजे 5 राज्यांच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसची जी पिछाड झालेली आहे त्या पिछाडीनंतर आत्मचिंतन बैठकीत पराभवाची जबाबदारी घेऊन काँग्रेसच्या श्रेष्ठी सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी जे आहेत ते राजीनामा आज समोर आत्मचिंतन बैठकीत समोर ठेवू शकतात. पण ही शक्यता जी आहे ती काँग्रेस नेत्यांनी फेटाळून लावली आहे. पण शेवटी बघूयात या बैठकीत आज नेमकं काय आत्मचिंतन केलं जातं आणि कोणत्या मुद्द्यांवरती चर्चा होते, काय घडतंय. पुढे पाहूयात राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार आज पुण्याचा मॅरेथॉन दौरा करतायत. आज त्यांनी विकास कामांच्या उद्घाटनाचा धडाका लावलाय. 17 ठिकाणी ते 31 प्रकल्पांचं उद्घाटन करणार आहेत. 14 मार्च म्हणजेच उद्या नगरसेवकांचा कार्यकाळ संपतोय. जर आपण तसं लक्षात घेतलं आणि कार्यकाळ संपल्यानंतर उद्घाटन करता येणार नसल्याने अजित पवारांनी एकाच वेळी उद्घाटनासाठी वेळ दिली आहे. सकाळी 7 वाजल्यापासून म्हणजे आता या क्षणाला बघा 8:15 झालेले म्हणजे उद्घाटनाची जी सुरुवात आहे ती सकाळी 7 वाजल्यापासून अजित पवारांनी केलेली आहे. बोलूयात आमचे पुण्याचे प्रतिनिधी वैभव सोनवणे आपल्यासोबत आहेत. वैभव, हे तर आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे अजितदादांच्या कामाची पद्धत, किती सकाळी अगदी 6 काय 7 काय या वेळेपासून कामाला त्यांच्या सुरुवात करतात आणि उद्घाटनाच्या संदर्भात तर त्याची सुरुवात पुण्यात झाली आहे का? म्हणजे आता या क्षणाला अजित पवार आहेत कुठे? अजित पवार आता कात्रजला युवराज बेलदरे या नगरसेवकाचा कार्यक्रम आहे, तिथं पोहोचतील. सकाळी 7 वाजता त्यांनी पहिलं उद्घाटन जे सूसला नाल्याची पाहणी होती, नाल्याच्या कामाची ती पूर्ण केली आणि आता त्यानंतर अजित पवार हे दिवसभर 17 ठिकाणी फिरणार आहेत जवळपास आणि 31 उद्घाटनं वेगळ्या वेगळ्या प्रकल्पांचे अजित पवार करणार आहेत. 14 तारखेला रात्री 12 वाजता या सध्या विद्यमान असलेल्या नगरसेवकांची मुदत जी आहे ती आपण ज्या व्यक्तीशी बोलत आहात त्यांनी वैभवशी काही कारणास्तव संपर्क आपला तुटलेला आहे. पण वैभवने जसं म्हटलं की सकाळी 7 वाजता अजित पवारांनी पहिलं उद्घाटन जे ते केलेलं आहे आणि आता या क्षणाला कात्रजमध्ये ते एका नगरसेवकाच्या प्रभागातील काही कामांचं उद्घाटन करण्यासाठी म्हणून पोहोचतात. अर्थात त्याचं कारण जर आपण जाणून घेतलं तर लवकरच
पुणे महानगरपालिकेच्या नगरसेवकांचा कार्यकाळ जो आहे तो संपतोय, म्हणजे तो उद्याच संपतोय. उद्या 14 मार्चला तो संपणार आहे. आणि हा कार्यकाळ संपल्यानंतर अर्थात महापालिकेच्या निवडणुका होईपर्यंत तिथं प्रशासक नेमला जाईल आणि अशावेळी ही उद्घाटनं जी ती करता येणार नाहीत. म्हणून आजच्या दिवसभरात 17 ठिकाणी अजित पवार हे 31 प्रकल्पांचं उद्घाटन करत आहेत. पुढे पाहूयात. युक्रेनच्या सुमी शहरात अडकलेला मुरबाडमधील शुभम माडसे अखेर मायदेशात परतलाय. शुभमसह 600 विद्यार्थी मायदेशात परतलेत. युक्रेनच्या ज्या सुमी शहरात शुभम 13 दिवस अडकला होता तिथे क्षणाक्षणाला बॉम्ब हल्ले होत होते आणि त्यामुळे तिथून शुभमसह इतर 600 विद्यार्थ्यांना निघणं शक्य नव्हतं. अखेर रशियाने या शहरात काही तासांचा सीज फायर केल्याने सुमी शहरातून मंगळवारी सकाळी बसने शुभम आणि त्याच्यासह 600 भारतीय विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यात आलं. त्यानंतर तब्बल 40 तासांचा प्रवास करून त्यांना पोलंडला नेण्यात आलं आणि त्यानंतर शनिवारी 5 दिवसांनंतर भारत सरकारच्या ऑपरेशन गंगा मिशन अंतर्गत पोलंड मार्गे वायुसेनेच्या विमानातून शुभमसह इतर विद्यार्थ्यांना भारतात आणण्यात आलं. ज्या लोकेशनमध्ये आम्ही होतो सुमी, जे खूपच ईस्टर्न साईडला आहे, 50 किलोमीटरच्या बॉर्डरवर रशियाची बॉर्डर आहे, तर तिथून आम्हाला काढणं खूप म्हणजे डिफिकल्ट होतं. तर त्यांनी हे सक्सेसफुली आणि सेफली विदाऊट एनी कॅज्युअलिटी आम्हाला काढले. खूप खूप आभार भारत सरकारचे, इंडियन एम्बेसीचे आणि एअरफोर्स, इंडियन एअरफोर्सचे. 3-4 दिवस गेले त्यावेळेस असं वाटत होतं की शुभम आहे. नंतरची परिस्थिती खूपच भयानक झाली. त्याच्यामध्ये असं मी तर पूर्ण खचूनच गेली होती. डोळ्यासमोर पूर्ण अंधार येत होता. पण ऑपरेशन गंगाद्वारे आणि भारत सरकारने जे प्रयत्न केलेले आहेत किंवा आम्ही ज्या मुरबाड शहरात राहतो, मुरबाड शहरापासून आम्हाला ज्यांनी मदत केलेली त्या मदतीला यश मिळालेलं आहे सर. आणि त्यामुळेच आज शुभम भारतामध्ये परत आलेला आहे. आणि यानंतर इथे वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर पाहूयात. अंबाबाई आणि ज्योतिबा मंदिरात दर्शनासाठी ई पासची असलेली सक्ती स्थगित करण्यात आली आणि त्यामुळे भाविकांना आता थेट दर्शनाचा लाभ मिळणार आहे. कोविड नंतर मंदिरं खुली झाल्यानंतर गर्दी नियंत्रित करण्यासाठी ई पासची व्यवस्था राबवण्यात आली. मात्र आता कोविडचं संकट दूर झाल्याने ती रद्द करून ई पासची सक्ती रद्द करून मंदिराचे सर्व दरवाजे उघडण्याची मागणी होत होती. ज्योतिबावर याबाबत या देवस्थानाच्या ठिकाणी मोठं आंदोलन देखील करण्यात आलं आणि त्याची दखल घेत प्रशासनाने अखेर ई पास सक्ती मागे घेतली. त्यामुळे ई पासच्या सक्तीमुळे भाविक नाराज होते. खरं तर हा जो ई पासचा कोटा होता दिवसाला ठराविक होता. अर्थात त्या पाठीमागे काळजीचा एक भाग म्हणून खरं तर गर्दी होऊ नये मंदिरामध्ये म्हणून ठराविक संख्येनेच भाविक जे ते मंदिरात ई पासच्या माध्यमातून पाठवण्यात येत होते. पण आता त्यावरनं आंदोलन झाल्यानंतर आता ई पासची सक्ती जी ती रद्द करण्यात आली आहे. बोलूयात आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळुखे आपल्याबरोबर आहेत कोल्हापूरवरनं. ज्ञानेश्वर, अंबाबाई आणि ज्योतिबा ही दोन्ही देवस्थानं जी आहेत ती सगळ्यांचा जिव्हाळ्याचा विषय. ई पासच्या सक्तीमुळे खरं तर भाविकांना मर्यादित स्वरूपात दर्शन मिळत होतं. आता ही सक्ती रद्द केल्याने भाविकांना दिलासा मिळालाय का? खरं तर कोविड काळामध्ये जी गर्दी नियंत्रित करायला हवी होती त्यानुसार ही ई पासची सक्ती आहे ती प्रशासनाने पुढे आणली होती. कारण मोठ्या प्रमाणात भाविक या दोन्ही मंदिरामध्ये सुद्धा येतात. अगदी जगभरातून देशभरातून भाविक इथं येतात आणि त्यामुळे त्यांना कुठंतरी व्यवस्थित दर्शन मिळावं आणि गर्दी सुद्धा नियंत्रित मिळावी. जी प्रशासनाने नियम घालून दिले होते सुरक्षित अंतराचे ते नियम पाळले जावेत या उद्देशानं हा निर्णय प्रशासनाने घेतला होता. मात्र सध्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कोविडचं संकट कमी आलेलं आहे आणि त्यामुळे भाविकांची मागणी आहे की ही मंदिराचे दरवाजे ते संपूर्णपणे उघडावेत आणि त्यातमध्ये प्रामुख्याने एप्रिल महिन्यामध्ये ज्योतिबाची यात्रा आहे आणि या यात्रेवरती सगळं अर्थचक्र आहे ते ज्योतिबा मंदिर आणि परिसरातल्या गावांचं चालतं. त्यामुळे इथल्या भाविकांची प्रामुख्याने मागणी होती की ही सक्ती बंद करावी आणि मंदिराचे सर्व साहित्य दरवाजे उघडावेत आणि त्यामुळे गेले 2 ते 3 दिवस त्या ठिकाणी ठिय्या आंदोलन हे 10 गावचे नागरिक आहेत ते करत होते आणि अखेर यानंतर आहे ते प्रशासनाने याची दखल घेतली आणि ई पास सक्ती आहे ती आता बंद करण्याचा निर्णय आहे तो प्रशासनाने घेतलेला आहे. मात्र अद्याप हे कोविडचं संकट गेलेलं नाही. जरी भाविकांना हा दिलासा मिळाला असला तरी भाविकांनी सुद्धा आता मंदिरात जाताना कोरोनाच्या नियमांचं पालन आहे ते करणं गरजेचं आहे. अन्यथा कोरोनाचा प्रसार पुन्हा एकदा होण्याची शक्यता आहे ती नाकारता येत नाही.
पण आता या सगळ्या याच्यातनं म्हणजे ही ई पासची जी सक्ती ती रद्द केल्यानंतर आता दर्शनाचं स्वरूप जे आहे ते पहिल्यासारखंच असेल, थेट मंदिरात जाऊन देवी म्हणजे अंबाबाईचं आणि ज्योतिबाचं दर्शन घेणं? प्रशासनाने याबाबतची भूमिका अद्याप स्पष्ट केलेली नाही. मात्र यापूर्वी प्रशासनाची एक पत्रकार परिषद झाली होती आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये मूक दर्शन आणि मंदिरातले गाभारे दर्शन यासाठीच्या वेगवेगळ्या लाईन करण्याचं हेतू आहे आणि त्या दृष्टीनं हे ते प्रशासनानं पावलं टाकायला सुद्धा सुरुवात त्यावेळी केली होती. मात्र आता ई पास आहे ती सक्ती पूर्णपणे रद्द केलेली आहे आणि मंदिराचे सगळेच दरवाजे आता उघडावे लागणार आहेत. त्यामुळे या दर्शन व्यवस्थेमध्ये सुद्धा आता प्रशासनाला बदल करावा लागणार आहे. आज या संदर्भातले देवस्थान समितीच्या वतीनं नेमकी कशा पद्धतीनं दर्शन व्यवस्था असेल याबाबतचा खुलासा होण्याची शक्यता आहे ती नाकारता येत नाही. धन्यवाद ज्ञानेश्वर या सगळ्या तपशिलाबद्दल. तुर्तास तरी या भाविकांकरता ही आनंदाची बातमी आहे की ई पासची सक्ती जी आहे ती रद्द करण्यात आलेली आहे. त्यामुळे आता थेट दर्शन जे ते होऊ शकतं. पण या थेट दर्शनामध्ये सुद्धा एक काळजीचा भाग म्हणून काही नियम त्या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहेत का याविषयी आता खुद्द मंदिर समितीच्या वतीनेच खुलासा जो आहे तो केला जाईल. पुढे पाहूयात. कोरोना लसीच्या 2 डोस नंतर सरकारने आता बूस्टर डोस द्यायला सुरुवात केली आहे. परंतु देशात अद्यापही असे नागरिक आहेत ज्यांनी लसीचा एकही डोस घेतलेला नाही आहे. शहरी भागात हा प्रकार असेल तर ग्रामीण आदिवासी भागात काय होत असेल याची कल्पनाच न केलेली बरी. राजस्थानच्या ग्रामीण भागातल्या आदिवासींनी भीतीपोटी लस घ्यायला नकार दिला. अखेरीस या आदिवासींच्या लसीकरणासाठी स्थानिक संस्थांनी पुढाकार घेतला. पाहूयात स्पेशल रिपोर्ट. राजस्थानचे गरासिया ट्रायबल्स लोक असं आहे जे आज पण जे आहे वॅक्सिन घेत नाही आहे. म्हणून राजस्थान सरकार आणि युनिसेफनी काही NGO सोबत टायअप केलेला आहे आणि हा NGOचा लोक घरी घरी जाऊन लोकांना वॅक्सिनच्या शिक्षण देत आहे. माउंट आबू गुजरात राजस्थानच्या सीमेला लागून असलेलं हिल स्टेशन, देशी विदेशी पर्यटकांना आकर्षित करणारं शहर म्हणून माउंट आबूची ओळख आहे. मात्र या माउंट आबूला एक काळी बाजू देखील आहे. खेड्यापाड्यात पोहोचलेलं अज्ञान, अंधश्रद्धेचं जोखड अजूनही इथल्या वृद्ध आदिवासींच्या मानेवरून खाली उतरायला तयार नाही. एकीकडे देशात लसीकरणानं 150 कोटींचा टप्पा जरी ओलांडलेला असला तरीही माउंट आबू जवळच्या खेडेगावातल्या नागरिकांनी लसीकरणापासून पळच काढलेला दिसतोय. इथे आजही अनेक असे आदिवासी आहेत जे लस घ्यायला घाबरतात. त्यामुळे त्यांना लस देण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय. लोगों का ये कहना था आप कहें तो हम कुएं में कूद जाएं लेकिन वैक्सीन की बात हमसे मत करिए आप लोग. तो बहुत डिफिकल्ट था. तो फिर हमने इनके जो ओपिनियन लीडर्स थे, जो इवन भोपा लोग को भी हमने बुला के समझाना शुरू किया. लसीकरणासाठी लोकांच्या घरी जाणं, त्यांना लसीचं महत्त्व पटवून देणं हे आव्हानात्मक काम होतं. स्थानिक संस्थांनी एकत्र येत घरोघरी जाऊन लसीकरणाबद्दलची भीती दूर करत त्याचं महत्त्व पटवून देण्याचं काम सुरू केलं. टेरेन्स की डिफ़िकल्टी की वजह से काफ़ी दिक्कतें आ रही हैं, जिसमें वैक्सीन का पोटेंसी तक ख़राब होने का डर लगता है क्योंकि एक जगह से दूसरी जगह जाना बहुत मुश्किल है. तो हमने जिस तरह से देखा कि कई जगह पे ये ट्राइबल विलेज के अपने थॉट्स के अलावा ये बोपास नाम के जो इनके लोकल पुजारी टाइप लोग होते हैं एंड उनका इन्फ्लुएंस होता है कि और ज़्यादा ये टोटके और इस तरह की चीज़ों से वो लोग ज़्यादा खुश रहने की कोशिश करते हैं और इम्युनाइजेशन डोसेज नहीं पहुंच पा रहा था. या गावाचे काही लोक असं आहे ज्यांनी अजून पण वॅक्सिन घेतलेली नाही आहे आणि सरकारने जे आहे त्यांच्यामध्ये आता वॅक्सिनचा प्रचार सुरू केलेला आहे. पण या लोकांच्या असं सांगायचं आहे, अशी भीती त्यांच्या मनात आहे की वॅक्सिन घेणार तर त्यांचा मृत्यू होणार. माउंट आबूचा बहुतांश भाग आदिवासी असल्यानं इथले बहुतांश लोक गरासिया आणि भिल्ल समाजाचे आहेत. या लोकांमध्ये शिक्षणाचा अभाव आहे. आजही इथले लोक भोंदूबाबाकडे उपचारासाठी जातात आणि काही भोंदूबाबा त्यांना भ्रमित करत लसीविषयी गैरसमज पसरवतात. जब डोर टू डोर हम गए तो उसमें हमारे जो बेसिकली जो ट्राइबल बेल्ट है जैसे देलदर है, चनार है, उसमें हमारे को ज़्यादा प्रॉब्लम्स का सामना करना पड़ा क्योंकि एक तो वहाँ कॉलोनी सिस्टम नहीं है. एक मकान से दूसरे मकान में पहुँचने में हमारे को बहुत ज़्यादा टाइम लगता है. प्लस वहाँ पे मकानों के अंदर लोग बाग मिलते नहीं है. पूरा सब खेती बाड़ी करने चले जाते हैं.
और आउट ऑफ स्टेशन भी रहते हैं लोग बाग, तो उसमें वैक्सीन वेस्टेज की भी प्रॉब्लम हमारे साथ में हुई। फिर बाद में हमने NGOs के सपोर्ट से और उसके बाद में उन लोगों को मोबिलाइज करके एक जगह बुलाया, भाई थ्रू व्हीकल्स उनको हमने एक जगह सब सेंटर पे या पंचायत पे बुलाया और उसके बाद में हमने टीकाकरण कंप्लीट किया। 21व्या शतकात आजही अनेक आदिवासींची श्रद्धा डॉक्टरांपेक्षा वैदू भगत यांच्यावर जास्त असते। त्यामुळे प्रशासनाने या वैदूंची मदत घेण्याचं ठरवलं। या वैदूंनाही लसीचं महत्त्व पटलं, त्यामुळे त्यांच्याकडे येणाऱ्या नागरिकांना या वैदूंनी लसीकरणाचं महत्त्व पटवून दिलंय। कोई भी सुई नहीं लगाते थे तो वो जाते थे कि नहीं ये चीज़ नहीं है, और मंदिर और महाराज लोगों के पास जाते और भोपे इन पे दिखाते थे कि ये मतलब सही नहीं है। अब क्या है कि इनको भी मालूम पड़ गया और महाराजों को और भोपों को इन सबको कि नहीं लगाना बहुत ज़रूरी है, तो अभी ये बताते हैं अब लगाओ तो लगाते हैं। एजुकेशन नहीं है तो उनमें इतनी जागृति नहीं है और समझ नहीं है ना, तो इसलिए वो नहीं लगवाते। और रूढ़िवादी परंपरा जो सदियों से आ रही है तो वही उनके अंदर है, भ्रांतियाँ फैली हुई है कई तरह की, तो उसी वजह से ये नहीं लगवाते थे। लसीकरणात वैदूंना सहभागी करून घेण्याची प्रशासनाची मात्रा चांगलीच लागू पडली, त्यामुळे शिकलेल्या काहींनी लसीकरणासाठी पुढाकार घेतला। नवली ही यापैकीच एक। लसीबद्दलचे गैरसमज दूर व्हावेत यासाठी तिने गर्भारपणात लस घेण्याचं धाडस केलं। लस घेतल्यानंतर ती ठणठणीत आहे हे तिनं दाखवून दिलं आणि मग गाण्यांच्या माध्यमातून लसीकरणासाठी जनजागृती करायला सुरुवात केली। नवलीने गाण्यांसोबत गावोगावी नाटकंही सादर केली। याच दरम्यान नवलीने रुग्णालयात आपल्या मुलाला जन्म दिला आणि जन्मल्यानंतरही तिने आपल्या मुलाला आवश्यक त्या सगळ्या लसी सुद्धा दिल्या। मोबाइल पे व्हाट्सएप पे वगैरह ये आ रहे थे मैसेज वगैरह कि टीका से मतलब लोग मर रहे हैं, इस तरह के हम मतलब खबर सुनते थे व्हाट्सएप पे, अफवाह झूठी अफवाह आ रहे थे, तो उनसे लोग मतलब वो डर रहे थे कि हमें कहीं टीका लगेगा तो हम कहीं मर नहीं जावे, वैसे नहीं, इस तरह के वो डर रहे थे, तो इसलिए वो टीका से थोड़ा वंचित थे। आपने टीका लिया? हाँ मैंने लिया। फिर मैं भी पहले डर रही थी, तो मुझे भी डर था कि मैं भी क्या पता टीका लेने से मर नहीं जाऊँ, तो बाकी लोगों से पूछा और हमारे वहाँ मीटिंगें हुई, तो उसमें भी मतलब हमारे जैसे लोग इकट्ठे किए, उनमें मीटिंगें की और हमने सोचा कि सरकारी कर्मचारी है जितने भी, उन लोगों के टीके लग रहे हैं तो हम क्यों नहीं टीके लगवाए। और आंगनवाड़ी कार्यकर्ता ये तो इनको तो कुछ नहीं हुआ, तो ये तो अच्छी बात है कि अपनी सुरक्षा के लिए है टीका, तो हमें मतलब लगवाना चाहिए, तो फिर हमने भी लगवाया। नवली आणि स्वयंसेवी संस्थांच्या मेहनतीनेच सकारात्मक परिणाम दिसू लागले। आपल्या उभ्या आयुष्यात ज्या केल्लीबाईंनी कधी साधं इंजेक्शनही घेतलं नाही, त्या केल्लीबाईंनी सुद्धा लस घेतली आणि अन्य वृद्धांना सुद्धा त्यांनी लसीकरणासाठी प्रवृत्त केलं। बचपन में भी कोई टीका नहीं लगाया आपने? बचपन में तो कोई टीका नहीं लगता, मेरा बच्चा बचपन में पहला कोई टीका नहीं लगता, वो तो कोरोना चालू हो गया तरह टीका चल रही है, बीजू तो कोई बचपन में मरा तो बचपन में तो देख लो कि बच्चा ही थी घर पे जनता था होता था, और कोई अस्पताल थी नहीं जाता, जानता ही नहीं। गावात फेरफटका मारत असताना आमची भेट झाली ती या 106 वर्षांच्या वृद्धेशी। कोरोनाने त्यांच्या डोळ्यासमोर तडकाफडकी लोक मरत होती, तेव्हा स्वतःचा जीव वाचवण्याकरता त्यांनी लस घेतली। आम्हाला 106 वर्षांची बाई भेटली, ती आम्हाला सांगते की प्रत्येक जण या आजारानं मरत होता, म्हणून तिने स्वतःला वाचवण्याकरता लस घेतली। टीका लगा रिया कहीं पूरा में? बे टीका लगाया? हाँ। क्यों लगाया? स्कूल में। अरे क्यों लगाया? स्कूल में तो लगाया थे। होठा बोलावना जाती गिये। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या भारत भेटीनंतर प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या शर्मीबाई या गावच्या सरपंच राहिल्यात।
नागरिकांचे लसीबाबतचे गैरसमज दूर व्हावेत यासाठी त्यांनी स्वतः लस घेतली आणि मग जनजागृती करायला सुरुवात केली. मुझे लगाने के लिए गई थी तो जब तो डर लग रहा था और फिर मैंने लगाया तो मुझे कोई डर नहीं लगा था. मेरा थोड़ा हाथ दुख रहा था और हल्का हल्का बुखार था, बाकी कोई नहीं था. आपने लोगों को कैसे समझाया कि वैक्सीन लेना चाहिए, टीका लेना चाहिए? हाँ, मैंने लोगों को ये समझाया था कि देखो कि टीका लगाएंगे तो अपना हाथ थोड़ा से दुखेगा और बुखार भी आएगा, तो अपन को ज़्यादातर टीका लगा के तुरंत खूब ज़्यादा काम नहीं करना है और 2-3 दिन थोड़ी शांति करनी है और खा के पी के रहना है. और अपने शरीर की इम्यूनिटी बढ़ाने के लिए मतलब अपन को कोरोना आएगा तो भी ज़्यादा असर नहीं करेगा और ऑक्सीजन पे रहना नहीं पड़ेगा. अगली बार आया था तो लोग ऑक्सीजन भी नहीं मिले थे, तो हमारे यहाँ पे भी मतलब मरे थे लोग, जवान लोग भी मरे थे. अथक प्रयत्नांनंतर कोरोना लसीबाबत गावकऱ्यांची भीती काही अंशी कमी झाली आणि लसीकरणाचे सकारात्मक परिणाम दिसून आल्यानंतर लसीकरणाचा टक्का वाढावा याकरता स्थानिक ग्रामपंचायतीनं बस ट्रेनमधून प्रवास करण्याकरता लसीकरण सक्तीचं केलं. हम लोगों ने प्रयास करके जनप्रतिनिधियों के साथ मिलकर और हमारे गांव के बुजुर्ग हैं उनको भी बुला के मीटिंग करके समझाइश करके और हम उनको टीके लगवाए. गेल्या कित्येक वर्षांपासून मागासलेल्या आणि आधुनिकतेपासून दूर राहिलेल्या आदिवासींनी सुद्धा आता लसीकरणाकडे सकारात्मक दृष्टीने पाहायला सुरुवात केली आहे. मात्र जोपर्यंत इथलं लसीकरण 100% पूर्ण होत नाही आणि माउंट अबूचा कित्ता देशातल्या अन्य आदिवासी बहुल भागांकडून गिरवला जात नाही तोपर्यंत कोरोनाचा धोका पूर्णपणे टळलाय असं म्हणता येणार नाही. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. यानंतर नमस्ते महाराष्ट्रमध्ये इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.